नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. आज आपण एक व्हिडिओ करतोय. व्हिडिओ म्हणजे विद्यार्थ्यांना कन्सेप्ट सांगतोय कारण त्यांना सहज ती कन्सेप्ट आहे. ऑब्विसली आज बोलणार आपण भारतीय संविधानातील एक आर्टिकल 123. ओके, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया याच्यामधले एक 123 आर्टिकल्स याबद्दल आपण बोलणार आहोत. आर्टिकल ओके, हे आर्टिकल काय सांगते बेटा? 123 आर्टिकल नंबर हे सांगतं की या 123 आर्टिकलनं प्रेसिडेंट ऑफ इंडियाला एक विशेष पॉवर दिली. काय पॉवर आहे? जेव्हा पार्लमेंट चालू नसेल, ओके, दोन्ही सभागृह लोकसभा आणि राज्यसभा, अप्पर हाऊस लोअर हाऊस, तेव्हा दोन्ही पार्लमेंट चालू नसतील अशा वेळेस जर सरकारला एखादा कायदा पास करायचा असेल, तशी काही वेळ आली असेल, त्यावेळेस त्यांनी काय करतात की राष्ट्रपतीला रिक्वेस्ट विनंती करतात की आम्हाला हा कायदा पास करायचा आहे. तर राष्ट्रपती त्या विनंतीला मान देऊन परमिशन देतात, परवानगी देतात. त्यावेळेस राष्ट्रपती आर्टिकल 123 चा उपयोग करतात. आणि आर्टिकल 123 चा उपयोग करतात तर सरकारला परमिशन दिल्यानंतर तो कायदा लागू होतो. परंतु जेव्हा पार्लमेंट सुरू होते, त्या पार्लमेंट सुरू झाल्यानंतर बेटा, ओके, जेव्हा पार्लमेंट सुरू होते, पार्लमेंट सुरू झाल्यानंतर त्या कायद्याचं जे बिल आहे, लोअर हाऊस म्हणजे लोकसभा, अप्पर हाऊस राज्यसभा या दोन्ही सभागृहाच्या बेंचवर ठेवावं लागतं. सदस्या पुढे ठेवून त्याच्यावर बहुमत त्या सदस्यांचं घ्यावं लागते. म्हणजे जर बहुमत पास झालं दोन्ही सभागृहामध्ये तरच त्याचं अंतिमता कायद्यात रूपांतर होते. अन्यथा ते अध्यादेश तात्पुरता समजून तो रिजेक्ट केला जातो. यासाठी पूर्वी भारतामध्ये बऱ्याच वेळा अध्यादेश लागू केले. हे आर्टिकल सध्या चर्चेमध्ये काय आहे याचं कारण, काल आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आणि भारत सरकारच्या संमतीने दोघांनी मिळून एक काय केलं, कायदा आणला. कोणता कायदा आणला? तर FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर, जे विदेशी लोक आहेत जे आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतात, त्यांना बॉन्डमध्ये, सरकारी बॉन्डमध्ये कायद्यामध्ये सूट दिली, टॅक्समध्ये सूट दिली. आणि आता तर पार्लमेंट चालू नाही, पार्लमेंट चालू नसताना त्यांनी टॅक्समध्ये सूट दिली. त्यामुळे की कदाचित फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या देशामध्ये इन्व्हेस्ट करू शकतील म्हणून, आणि मग इन्व्हेस्ट करू शकतील म्हणून सूट दिली. पार्लमेंट चालू नव्हती, यासाठी त्यांनी बिल पास केलं. आणि ते बिल कच्चं बिल आहे, त्यासाठी राष्ट्रपतीची परमिशन घेतली, त्याच्यात अध्यादेश काढला गेला आणि तो कायदा लागू झाला. परंतु इथून 6 महिन्यांच्या आतमध्ये या बिलाला पार्लमेंटच्या बेंचवर ठेवून बहुमत मंजूर करून घ्यावं लागेल, तेव्हाचा कायदा भविष्यामध्ये कायदा म्हणून अस्तित्वात राहील, अन्यथा तो रिजेक्ट होईल बेटा. हे त्या आर्टिकलचं मेन काम आहे. म्हणून 123 आर्टिकल, इट इज अ इम्पॉर्टंट स्पेशल पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन गिव्ह टू प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, 123 आर्टिकल, याला आपण मराठीमध्ये वट हुकूम, अध्यादेश, याला मल्टिपल नावाने आपण ओळखले जाते. ओके, म्हणून कुठल्याही स्पर्धा परीक्षेला, MPSC, UPSC, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कुठल्याही परीक्षेला हे आर्टिकल खूप महत्वाचं आहे. 123 लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, धन्यवाद.